तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक आणि या ठिकाणी शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे। भागवत कराड यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे। भागवत कराड यांच्या निवासस्थानी शिवसेना भाजप युती संदर्भात चर्चा। या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होणार असल्याची देखील बातमी समोर येते। रात्री उशिरा चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यात चर्चा झालेली होती आणि त्यानंतर भागवत कराड यांच्या निवासस्थानी आता बैठकीला सुरुवात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय घडतंय नेमकं कराड यांच्या निवासस्थानी? भाजप युती संदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे। बंगल्यावर खलबते सुरू आहेत, कारण या ठिकाणी शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार, खासदार ते देखील या ठिकाणी आहेत आणि त्यासोबतच आता किती कोणाला जागा दिल्या जाणार या संदर्भात चर्चा सुरू आहे। आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील हे खासदार आहेत। खासदार संदीपान भुमरे हे बैठकीत उपस्थित आहेत आणि त्यासोबतच भाजपचे तर नेते देखील या बैठकीमध्ये आहेत। या बैठकीमध्ये चर्चासत्र सुरू आहे, चर्चा होतीये आणि या चर्चेसोबतच कुणाला किती जागा दिल्या जाणार यावर जो आहे तो तोडगा जो आहे काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि महत्त्वाचं म्हणजे आज बैठकीच्या माध्यमातून आज जो तोडगा आहे तो निघेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आणि ज्या पद्धतीनं मागील 7 ते 8 बैठका झालेल्या आहेत, मात्र या बैठकांसंदर्भात अद्यापही जे आहे ते स्पष्ट जे आहे ते चित्र झालेलं नाहीये। आपल्यासोबत खासदार संदीपान भुमरे आहेत, त्यांना विचारूयात काय सांगाल। तुमची बैठक सुरू आहे, बैठकीत काय सुरू आहे? बैठक सुरू आहे, बैठक संपल्याच्या नंतर बरं, आपण पाहत असाल तर बैठक आतमध्ये सुरू आहे, या बंगल्याच्या आतमध्ये ही बैठक घेतली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे आज जागा वाटपाचा जो तोडगा आहे तो कुठेतरी निघू शकतो, जागा वाटपाचा तिढा जो आहे तो कुठेतरी मिटू शकतो। मात्र छत्रपती संभाजीनगरात 5 ते 6 पेक्षा जास्त बैठका झालेल्या आहेत, मात्र या बैठका होऊन देखील अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं आहे आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटतो की नाही। चंद्रशेखर बावनकुळे रात्री उशिरापर्यंत छत्रपती आणि भाजप अडून आहे, किती जागांवर साधारणतः शिवसेना आणि भाजप अडून आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये? भाजपचं मत असं आहे की आम्हाला या ठिकाणी 50% जागा हव्या आहेत, कारण आम्ही मोठा भाऊ आहोत। आम्ही याआधी सुद्धा खासदारकीच्या वेळेला सुद्धा आम्हाला उमेदवारी दिलेली नव्हती। जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गेलं, उमेदवारी सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गेली। आपण जे आता खासदारांना भेटलेलो आहोत तर त्या खासदारांना ही उमेदवारी मिळाली होती, कारण या ठिकाणी उत्सुक होते भाजपचे नेते डॉक्टर भागवत कराड, मात्र त्यांना ही उमेदवारी दिलेली नव्हती। मग आता अशामध्ये जास्त जागा आमच्या आलेल्या आहेत, आम्हाला जास्तीत जास्त आमचं पाठ जड भरलेलं आहे। मोठा भाऊ या नात्यानं आम्हाला 50% जागा हव्यात। यावर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो होता ते त्याने प्रतिस्पर्धी तो देखील समोर उभा राहिलेला होता। मात्र या ठिकाणी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे तर ती कुठेतरी आता दमदारपणे या ठिकाणी जागा मागत आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी देखील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल प्रचार सभा घेतलेली होती। त्यानंतर ही जी बैठक आहे म्हणजे ही बैठक इकडे प्रचार वाढलेला आहे आणि अशामध्येच एक दबाव तंत्र जे आहे ते देखील निर्माण झालेलं आहे, कारण दुसरा प्रतिस्पर्धी पक्ष तयारी करतोय, मात्र आपला जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। त्यामुळे आज हा तिढा सुटेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। लागवी निश्चित। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।